नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मिशन क्लर्क टायपिशियन टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2023 साठीचं हे शेवटचं तुमच्यासाठी स्टडी स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे, एकूण 5 व्हिडिओ आपण ऑलरेडी 5 याच्या माध्यमातून जवळपास 50 दिवसाचं आपलं स्टडी टार्गेट जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि याचा 60 दिवस म्हणजे तुमच्या एक्झामच्या आदल्या दिवशीपर्यंत हे तुमचं स्टडी टार्गेट जे आहे ते तुमचं चालणार आहे 8 डिसेंबरपासून 16 डिसेंबरपर्यंत. ज्यांनी कुणी व्यवस्थित याच्या आधीचे 5च्या स्टडी टार्गेट स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ फॉलो केले असेल तुम्हाला नक्कीच कॉन्फिडन्स तुमचा आलेला असेल. आणि आता शेवटचं आपलं ही स्टडी स्ट्रॅटेजी आहे, स्टडी स्ट्रॅटेजी क्रमांक 6. ठीक आहे, शेवटचीच आहे. 8 डिसेंबरपासून 16 डिसेंबरपर्यंत ही चालेल. 17 डिसेंबरला तुमची एक्झाम आहे. ओके, तर बघा, तर तुम्हाला आता काय करायचं आहे, तुमच्याकडे कुठली पुस्तक असणं गरजेचे आहेत. तर मराठी व्याकरणासाठी मोरा वाळिंबे आणि बाळासाहेब शिंदेचे पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत. आणि इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे आणि पाल अँड सोरीचे पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत. प्लस आयोगाच्या झालेल्या मराठी आणि इंग्रजीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ह्या चॅप्टरनुसार एकतरी तुमच्याकडे ॲनालिसिस असणं गरजेचे आहे. आणि प्लस किंवा चॅप्टरनुसार डिवाइड केलेले सुद्धा प्रश्न जे आहेत हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एखादं तरी पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग ते तुमच्याकडे झिरो एरॉरचं पुस्तक असू दे किंवा बाळासाहेब शिंदेचं पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर बघा, आता मराठीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, आधीचे झालेले जे काही आपले चॅप्टर्स असतील त्याची तुम्हाला उजळणी करायची आहे, एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची आहे आणि पीवायक्यूचे जास्तीत जास्त प्रश्न उत्तर जे आहे ते सोडवायचे आहेत. प्लस तुमचे जे काही अजून कुठला एखादा चॅप्टर वीक राहिलेला असेल तर तिथं तुम्हाला जो चॅप्टर आहे तो इथं करायचा आहे, म्हणजे उजळणीसाठीच आपले दिवस राहतील. ठीक आहे, तर आधी सुद्धा तुम्हाला सांगितलं तुमच्या टाइम टेबलमधला काही वेळ हा तुम्हाला उजळणीसाठी हा ठेवावाच लागतो. पण आता सुद्धा तुम्हाला शेवटचे 10 दिवस जे असतील, 8-9-10 दिवस जे आहेत ते हे तुम्हाला उजळणीसाठी मॅक्झिमम तुम्हाला दिसून जाणार आहेत. आणि जे काही चॅप्टर उरले ते आपल्याला याच्यामध्ये पूर्ण करायचे आहेत. ओके, तर उजळणी, एमसीक्यू झालेले सगळे पेपर व्यवस्थितरित्या सोडवा आणि झालेले आधी झालेले जे काही तुम्ही नियम पाठ केलेले असेल ते पुन्हा एकदा त्याची रिवाईज करा. संदर्भ पुस्तकं मोरा वाळिंबे आणि बाळासाहेब शिंदे संदर्भ पुस्तक वापरायचे आहे. प्लस इथं सुद्धा तुम्हाला 10 समानार्थी शब्द, 10 म्हणी आणि 10 वाक्प्रचार हे कंटिन्युअसली तुम्हाला करायचंच आहे कसल्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे, तरी झालं मराठीचं टार्गेट. पुढचा विषय इंग्रजी सुद्धा सेम. आधीचे झालेले सगळे चॅप्टरची उजळणी करा, एमसीक्यू सोडवा, पीवायक्यू सोडवा आणि कंटिन्युअसली जे तुम्हाला नियम कुठला चॅप्टर जर एखादा वीक वाटत असेल तर तो तुम्ही इथं पुन्हा एकदा घेऊ शकताय. संदर्भ पुस्तकं बाळासाहेब शिंदे, पाल आणि सोरी आणि सिनोनिम्स बघा, 10 समानार्थी शब्द, 10 विरुद्धार्थी शब्द, 10 इडियम्स अँड फ्रेजेस. ठीक आहे, एंटोनिम्सवर जास्त नाही विचारत पण समानार्थीवरती विचारतात. तर त्याच्यामुळे दररोज 10 शब्द समानार्थी, 10 वाक्प्रचार, 10 म्हणी आणि 10 वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द तुम्हाला कंटिन्युअसली करायला सांगितलेलाच होता. आय होप तुम्ही केलेला असेल. कशातून व्होकॅब्युलरी करणार, पाल अँड सोरी, बाळासाहेब शिंदे आणि आयोगाचे झालेले जे काही पेपर्स असतील त्यामधून व्होकॅब्युलरी एका ठिकाणी कलेक्शन करणं तुम्हाला एक गरजेचं आहे. कारण कधी कधी रिपिटेशन सुद्धा तुम्हाला डायरेक्टली प्रश्न जे असतात ते विचारत राहत आयोग. ठीक आहे, तर हे झालं इंग्रजीचं टार्गेट. पुढचा विषय गणित आणि बुद्धिमत्ता. तर ऑलरेडी आपण 10-12 चॅप्टर जे आहेत हे आपण पाठीमागच्या सगळ्या स्टडी स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आपण क्लिअर केलेले आहेत. तर त्याचीच पुन्हा एकदा तुम्ही उजळणी करून घ्या. ठीक आहे, अजून कुठला एखादा टाईप जर तुम्हाला वीक वाटत असेल तुमचा त्या चॅप्टरमधला याच्या आधी आपण बघितलेल्या ते पुन्हा एकदा त्याची एकदा उजळणी करा किंवा ते सोडवून बघा. ठीक आहे, पण सोडवणं गरजेचं आहे कारण गणित बुद्धिमत्ताशिवाय तुमची मुख्य परीक्षा ही निघणार नाही, लक्षात ठेवा. कमी आताच्या मुख्य परीक्षेला गटबला एकूण 22 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेवर विचारलेले होते. त्याच्यामुळे हे वेटेज खूप आहे याला, त्याच्यामुळे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर जो तुमचा चॅप्टर सांगितलेला आधीचे झालेले जे तुम्ही चॅप्टर सांगितलेले आहेत त्यामधूनच प्रश्न तुम्हाला दिसतील परीक्षेमध्ये जास्तीत जास्त. तर त्याच्यामुळे तेवढे जरी तुम्ही चॅप्टर केले तरी ॲटलीस्ट 55% तरी तुमचा स्कोर हा चांगला इथं येऊ शकतो. 55% ते 60% तरी तुमचा स्कोर हा येऊ शकेल जर तुम्ही त्या चॅप्टरवरची मॅक्झिमम तयारी चांगली केलेली असेल तर. ठीक आहे, तर कुठली पुस्तके तर तुम्हाला वापरायला सांगितली होती, सचिन ढवळे आणि संदीप परकडे. तर याच्यात जे झालेले स्टडी टार्गेटचे व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि त्याच्यावरचे सगळे तुम्हाला टाईपचे पुन्हा एकदा वाटलं तर रिकॉल एकदा करून घ्या स्पीडमध्ये. ठीक आहे, ते झालं गणित बुद्धिमत्ताचं टार्गेट. पुढचा विषय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. तर याच्यामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की दररोज तुम्हाला 10 मिनिटं द्यायचे आहेत आणि कंटिन्युअसली 10 मिनिटं द्यायचे आहेत. ह्याला अजिबात गॅप पाडायचं नाही. 16 डिसेंबरपर्यंत कंटिन्युअसली वाचायचं आहे. कुठलेही पुस्तक तुमच्याकडे XYZ असू दे त्यामधून तुम्ही वाचा कारण नियम काही बदलत नाहीयेत. ठीक आहे, आणि आयोगाने विचारलेले 10 ते 15 प्रश्न ठीक आहे जे असतील आयोगाने विचारलेले असतील किंवा तुमच्याकडे एमसीक्यूची कुठलीही याच्यावरती टेस्ट असेल किंवा काही असेल एमसीक्यू तुम्हाला जर मिळत असेल सापडले असेल मार्केटमधून तर त्यावरचे मॅक्झिमम एमसीक्यू तुम्ही इथं सोडवू शकता. पण दररोज 10 मिनिटे नियम कंटिन्युअसली वाचा, केअरफुली वाचा आणि स्वतःच्या भाषेमध्ये ते नियम समजून घ्या, हे मेन आहे, लक्षात घ्या. ओके, नंतर पुढचा विषय राज्यव्यवस्था. तर राज्यव्यवस्थेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संसद आणि संसदीय समित्या. तर हे 3 चॅप्टर फक्त करून जावा. ठीक आहे, राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद आणि संसदीय समित्या. आयोगाने ऑलरेडी सिलेबसमध्ये दिलेले आपण सगळे चॅप्टर्स ऑलरेडी संपवलेले आहेत. पण जे आता इम्पॉर्टंट मला वाटतं की राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा संसद आणि संसदीय समित्याच्यावरती एखादा जरी प्रश्न जो आहे हा आपल्याला दिसू शकतो. त्याच्यामुळे 3 चॅप्टर तरी ॲटलिस्ट वाचून जाणं गरजेचं आहे. संदर्भ पुस्तकं रंजन कोळंबे, एम लक्ष्मीकांत आणि आयोगाचे झालेले सगळे पेपर्स जे आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत या चॅप्टरवरचे. ठीक आहे, तरी झालं तुमचं पॉलिटीचं टार्गेट. पुढचा विषय महाराष्ट्राचा आणि भारताचं भूगोल.
तर याच्यामध्ये पृथ्वीचे अंतरंग हा जगाच्या भूगोलामधून करा, प्लस आधीचे झालेले सगळे जे चॅप्टर्स असतील तुम्ही वाचलेले असतील आय होप, त्याची पुन्हा एकदा उजळणी करायची आहे. आणि प्लस महाराष्ट्राचे आणि भारताच्या भूगोलाचे झालेले जे महाराष्ट्र आणि भारताचा जो काही विषय आहे त्यामध्ये झालेले सगळे चॅप्टरची पुन्हा एकदा इथे तुम्हाला उजळणी करायची आहे. पुस्तक तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली होती. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी एबी सौदी, कोळंबे किंवा द्वीपसमूहापैकी कुठले एक पुस्तक वापरायचे आहे. भारताच्या भूगोलासाठी कोळंबे किंवा द्वीपसमूहापैकी कुठले एक पुस्तक, आणि जगाच्या भूगोलासाठी एबी सौदींचं संदर्भ पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. ठीक आहे, म्हणजे उजळणी करायची आहे. फक्त पृथ्वीचे अंतरंग जर तुम्ही वाचलेलं नसेल तर पुन्हा एकदा वाचून घ्या आणि झालेली सगळ्या चॅप्टरची पुन्हा एकदा उजळणी करा आणि जास्तीत जास्त PYQ इथं प्रॅक्टिस करा. ठीक आहे. पुढचा विषय आहे अर्थव्यवस्था, नियोजन, विकासविषयक अर्थशास्त्र. याच्या आधी झालेले सगळे चॅप्टरची पुन्हा एकदा तुम्हाला उजळणी करायची आहे. PYQ ची प्रॅक्टिस करा, MCQ ची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, दुसरं काही सुद्धा करायचं नाही. जे सांगितलेले चॅप्टर्स आहेत ते चांगले करा, तेच परफेक्ट करा. त्याच्यावरचेच प्रश्न आयोग तुम्हाला मॅक्झिमम परीक्षेला, मुख्य परीक्षेला विचारू शकतो, कारण आपण आधी सिलेबस सगळा कव्हर अप केलेला आहे. ज्याच्यावरती जास्त प्रश्न आयोग विचारतं तेच आपण चॅप्टर जे आहे ते संपवलेले आहेत. ठीक आहे, उजळणी प्लस MCQ. रंजन कोळंबेचं संदर्भ पुस्तक इथं वापरायचं आहे. किरण देसाईंचा भाग 1 वापरा, किंवा MPC PYQ जास्तीत जास्त इथं प्रॅक्टिस जी आहे ते तुम्हाला करायची आहे. म्हणजे उजळणीसाठीच तुम्हाला हा सुद्धा विषय इथे ठेवलेला आहे. ठीक आहे, आणि जर तुमचा कुठला चॅप्टर एखादा जर वीक राहिलेला असेल तर तिथे तुम्हाला टाइम आहे, तर तुम्ही तो चॅप्टर करून घ्या व्यवस्थित. इतिहासामध्ये तुम्हाला सांगितले की दररोज एक समाजसुधारक न चुकता तुम्हाला वाचायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जहाल युगातील ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या तुम्हाला वाचायच्या आहेत, मावळ युगातील महत्त्वाच्या घटना तुम्हाला वाचायच्या आहेत, आणि आझाद हिंद सेना आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या वाचायचं आहे. ठीक आहे, जहाल युगातील महत्त्वाच्या घटना, मावळ युगातील महत्त्वाच्या घटना, आझाद हिंद सेना आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हा जो चॅप्टर आहे हा व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचायचा आहे. ठीक आहे, आणि दररोज एक समाजसुधारक न चुकता तुम्हाला करायला सांगितलेलंच होतं. तर संदर्भ पुस्तक बघा, भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन यांचं पुस्तक वापरा, आणि मराठीच्या इतिहासासाठी अनिल काठारे गाठारे यांचं पुस्तक जे आहे हे तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे, प्लस जर तुमच्याकडे अजून टाइम असेल तर 1857 एक बाकी राहतोय, 1857चा उठाव, आणि प्लस गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय हे एवढा एक चॅप्टर फक्त तेवढा व्यवस्थितरित्या करून घ्या. ठीक आहे, 1857चा उठाव, गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय, आणि प्लस अजून एक काहीतरी राहतं, ते ऍक्ट राहतात. ठीक आहे, ऍक्ट जे काही सर्व कायदे असतील ते फक्त 3 चॅप्टर बाकी राहतात. हे फक्त तुमच्याकडे टाइम असेल तर शॉर्टमध्ये एकदा याची उजळणी करून घ्या, आणि प्लस हे सांगितलेले 3 चॅप्टर व्यवस्थितरित्या वाचून जावा. तुम्हाला इतिहासामध्ये सुद्धा तुमचा चांगला स्कोर झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, ते झालं इतिहासाचं टार्गेट. पुढचा विषय सामान्य विज्ञान तंत्रज्ञान. भौतिकशास्त्रामध्ये किरणोत्सार, इलेक्ट्रॉनिक्स आणि स्नायूंचे यांत्रिक गुणधर्म आणि उष्मागतिकी, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स अँड थर्मोडायनामिक्स असं याचं नाव आहे. ठीक आहे, तर व्यवस्थितरित्या करून जायचं आहे. किरणोत्सार, इलेक्ट्रॉनिक्स आणि स्नायूंचे गुणधर्म आणि यांत्रिक गुणधर्म आणि उष्मागतिकी हा चॅप्टर 3 चॅप्टर आहेत एकूण. हे 3 चॅप्टर व्यवस्थितरित्या वाचणं गरजेचं आहे. रसायनशास्त्रामध्ये आम्ल आणि आम्लारे चॅप्टर वाचा, आणि वनस्पतीशास्त्राचे आधीचे झालेले सगळे चॅप्टर उजळणी करा. प्राणीशास्त्रामध्ये आधी झालेले सगळे चॅप्टरची एकदा व्यवस्थितरित्या उजळणी करा. कशातून करणार? दीप्सम पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक इथं वापरा, आणि लुसेंट पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक इथं वापरायचं आहे. जास्तीत जास्त उजळणीवरती भर द्या शेवटच्या 10 दिवसामध्ये. जितक्या जास्त उजळणी कराल तितक्या जास्त गोष्टी तुमच्या लक्षामध्ये राहतील. ठीक आहे, आधी जर फॉलो केलेलं असेल तर, आणि जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही काहीच फॉलो केलेलं नसेल तर मग तुमच्याकडे जे काही सोर्सेस असेल त्याच्यावरती स्टिक राहा आणि तेच वाचून तुम्ही परीक्षेला जाऊ शकता. ठीक आहे, ते झालं सामान्य विज्ञानचं टार्गेट. पुढचा विषय आहे दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली, त्याचं उपयोजन, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान. हे जे तुम्हाला सांगितलेले 4 मुद्दे होते, तुम्हाला सांगितले की दररोज 10 ते 15 मिनिटं तुम्हाला हे वाचायचंच आहे कसल्याही परिस्थितीमध्ये 16 डिसेंबरपर्यंत. ह्याला तुम्ही अजिबात स्किप करू नका. यासाठी तुम्ही सौदीचं पुस्तक वापरू शकता, प्लस सचिन भस्केचे संदर्भ पुस्तक जे आहे ते माहिती संप्रेषण तंत्रज्ञानासाठी तुम्ही इथं वापरू शकता. ठीक आहे, अतिशय सोपं आहे, याच्यावरती प्रश्न डायरेक्टली येतात. त्याच्यामुळं जे म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 असेल, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 असेल, आणि हे जे सांगितलेले तुम्हाला नियम आहेत दूरसंवेदन, हे जे कन्सेप्ट आहेत दूरसंवेदन, हवाई, ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणालीचं उपयोजन, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, फिक्स प्रश्न येतात, फिक्स तुम्हाला मार्क्स मिळून जातील. ठीक आहे, त्याच्यामुळे अजिबात ह्याला मिस आउट करू नका. अजून सुद्धा वेळ केलेली नाही, तर 10 ते 15 मिनिटं देऊन हे तुम्ही जे पॉईंट्स आहेत हे तुम्ही संपवू शकता. नंतर चालू घडामोडी जे आहे हे तुम्हाला नोव्हेंबर 2023 चालू घडामोडी जे आहे ते तुम्हाला करायचं आहे, आणि डिसेंबर 2022 हे जर तुमच्याकडे मॅगझिन परिक्रमाचं जर मिळालं तर एकदा तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे, आणि नोव्हेंबर 2023च्या चालू घडामोडी जे आहेत ते तुमच्या करायच्या आहेत. म्हणजे ते वर्षभराच्या करंट अफेअर्स जे असतील त्या तुम्ही परीक्षेला डायरेक्टली वाचून जाता. त्याच्यामुळे वर्षातलं काही येऊ दे, तुम्हाला 55 ते 60% नक्कीच तुमचा स्कोर जो आहे तो होऊ शकतो. ठीक आहे, संदर्भ पुस्तकं, परिक्रमाचं मॅगझिन, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक, हे फक्त संदर्भ पुस्तक तुम्हाला जे आहे ते वापरायचे आहेत व्यवस्थित. तर हे अशा प्रकारचं शेवटचं आपलं स्टडी टार्गेट जे आहे हे तुमचं पूर्ण झालेलं आहे, आणि इथून पुढचे जे स्टडी टार्गेट चालू होत आहेत हे फक्त आपले 2024 साठी चालू राहणार आहेत. 2023 साठी आता कुठलेही स्टडी टार्गेट किंवा एक्झामच आता 2023च्या जवळपास संपलेले आहेत. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना स्टडी टार्गेटचे व्हिडिओ आवडलेले असतील. नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज, अँड ऑल द बेस्ट.